नमस्कार मंडळी, मी वैष्णवी पवार आणि मी एक BDS स्टुडंट आहे. सण म्हटलं की घरची ओढ लागतेच, पण यावेळेस अभ्यासाच्या गडबडीमुळे मी हॉस्टेलमध्येच आहे. पण सण साजरा करायला घरच हवं असं नाही, तर तो साजरा करण्याची इच्छा हवी असते. चला तर मग माझी हॉस्टेलमधली संक्रांती कशी आहे ते बघूया. हॉस्टेलमध्ये जागा जरी कमी असली तरी मनात श्रद्धा खूप मोठी आहे. मी सकाळीच तिळगुळाचे लाडू बनवून घेतलेत आणि पूजेसाठी फुलं, हरभरे, गाजर, मटार हे सगळं आणून घेतलंय. मी ही छोटी सुगडं आणली आहेत. पूजेची संपूर्ण तयारी झाली आहे. आता मीही तयार होते आणि संक्रांती म्हटलं की पैठणी घालायलाच हवी. माझ्याकडे काळा रंग नव्हता, तर मी ही सुंदर गुलाबी रंगाची साडी घालणार आहे. मंडळी, एक मेडिकल स्टुडंट म्हणून मला या सणापाठीमागे असलेलं शास्त्र सांगायला खूप आवडेल. थंडीच्या दिवसात आपल्या शरीराला स्निग्धतेची आणि उष्णतेची फार गरज असते आणि थंडीच्या दिवसात आपल्या शरीरात उष्णता टिकवून ठेवण्यासाठी तीळ आणि गूळ खाणं खूप फायदेशीर असतं. किती सुंदर ना. आपली प्रत्येक परंपरा आणि आपला प्रत्येक सण हा विज्ञानाशी जुळलेला आहे. मकर संक्रांत हा सण फक्त तिळगुळ खाण्यापुरता मर्यादित नसून भौगोलिकदृष्ट्या पाहिलं तर आज सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. इथून पुढे दिवस मोठे होत जातात आणि प्रकाशाचा काळ वाढत जातो. तर हा सण आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा संदेश देतो. डॉक्टर बनण्याच्या या प्रवासात आपण खूप बिझी असतो, पण अशा काही सणांमुळे मनाला एक वेगळीच उभारी भेटते. आणि मला असं वाटतं की आपण कुठेही असू देत, आपली मुळं विसरता कामा नये. या आधुनिक जगात आपण कितीही पुढे गेलो तरी आपल्या सणांमध्ये असणारा तो गोडवा आणि आपलेपणा आपल्याला मातीशी जोडूनच ठेवतो. आज घरापासून दूर असूनही मला एकटेपणा जाणवत नाहीये, कारण की माझ्याकडे माझ्या संस्कृतीचा आभाळ भरून इतका वारसा आहे. मला आपली संस्कृती जपायला प्रचंड आवडते. तर मंडळी, ही अशी होती माझ्या हॉस्टेलमधली छोटीशी पण खूप गोड संक्रांत. तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला.